नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. आपण या व्हिडिओमध्ये बघूयात की मंगळवारी कोणती कामे आपण करायला नको आहेत. कारण काही अशी विशिष्ट कामे आहेत जी केल्यामुळे घरामध्ये दरिद्रता व गरिबी येते व या कामांमुळे मंगळाचा दोष देखील लागतो. मंगळवारची प्रकृती ही उग्र आहे. मंगळवारचा दिवस हा हनुमानांचा व मंगळ देवाचा असतो असे म्हणतात. मंगळ तर जीवनात सगळं मंगलमयच करतो. कुंडलीत सुद्धा मंगळ जर चांगला असेल तर त्याचे सगळेच परिणाम जीवनामध्ये चांगले घडतात. प्रत्येक कामात मंगळवारी परिणाम आपल्याला प्राप्त करण्यासाठी मंगळवारी काही कामे आहेत जी आपण करू नयेत. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. मंगळवारचा दिवस हा आपले बजरंगबली म्हणजेच हनुमानांना समर्पित आहे. मंगळवारच्या दिवशी विधीपूर्वक हनुमानांची पूजा पाठ व व्रत केल्याने हनुमानांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री हनुमान. आज मी तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहे जी मंगळवारच्या दिवशी चुकूनही करू नका. जर मंगळवारी तुम्ही ही काही कामे कराल तर हनुमानजी तुमच्यावरती नक्कीच नाराज होतील व तुमच्या घरात दरिद्रता व गरिबी येऊ लागेल. जर तुमच्या घरात नेहमी धनाशी संबंधित अडचण येत असेल किंवा प्रत्येक दिवशी काही ना काही अडचणी समस्या येत असतील तर तुम्ही ही कामे आहेत जी ज्योतिषशास्त्रानुसार कामे करणं ही बंद करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात नेहमी आनंद असावा, समृद्धी असावी व तुमच्या घरी कधीही धनाशी संबंधित काही समस्या येऊ नये तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी या कामांवर नक्की लक्ष द्या. ही कामे अजिबात चुकून सुद्धा करू नका. तसेच आपण हेही बघणार आहोत की मंगळवारच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू दान करायला हव्या आहेत व कोणत्या वस्तू दान करू नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार हा दिवस हनुमानांना समर्पित आहे. असं मानलं जातं मंगळवारी असे कोणतेही काम करू नका ज्याने कुंडलीमध्ये काही समस्या उत्पन्न होतील. त्यामुळे बघूयात मंडळी की कोणती कामे मंगळवारी करू नयेत. नंबर 1, ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी केस किंवा नखे कापू नयेत. असे मानले जाते मंगळवारी केस कापणे, नखे कापणे, दाढी करणे अशुभ मानले जाते. मंगळवारच्या दिवशी हे काम करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात धन व बुद्धीची देखील हानी होते. तसेच धर्मशास्त्रात असे सांगितले आहे मंगळवारच्या दिवशी पैसे कोणाकडून उधार घेऊ नयेत व कोणालाही देऊ नयेत असे मानले जाते. यामुळे आर्थिक हानी व पैशांचे देखील नुकसान वाढण्याची शक्यता असते. नंबर 2, मंगळवारचा दिवस हा हनुमानास समर्पित आहे. यामुळे या दिवशी सात्विकपणाने राहणे खूप गरजेचे आहे. मंगळवारच्या दिवशी आपण मांसाहारापासून नक्कीच दूर राहावे. जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी दारू किंवा मांसाहाराचे सेवन करत असाल तर निश्चित तुमच्या कामामध्ये विघ्न हे येणारच. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की मंगळवारच्या दिवशी कोणत्याही कन्येला किंवा स्त्रीला सौंदर्य व प्रसाधन सामग्री खरेदी करून देऊ नयेत. असे केल्याने त्यांच्या वैवाहिक संबंधामध्ये अडचणी येतात. तसेच मंगळवारच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू नका. असं मानलं जातं मंगळवारच्या दिवशी लाल वस्त्र परिधान केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो. नंबर 3, वैदिक ज्योतिषमध्ये मंगळ ग्रहाला साहस, शक्ती, पराक्रम, भूमी, ऊर्जा, रक्त व युद्धकारक मानले गेले आहे. नव्या घराचे काम करणे, भूमिपूजनाचे काम मंगळाच्या दिवशी सुरू करू नयेत. असे केल्याने त्या घरामध्ये अनेक संकटे देखील निर्माण होतात. ही चूक धनहानी सुद्धा करते. त्यामुळे मंगळवारच्या दिवशी जमीन खोदकाम करणे ही चूक करू नका. मंगळवारच्या दिवशी निश्चितच तुम्ही पश्चिम व उत्तर दिशेला प्रवास करणे वर्जित मानलं गेलं आहे. पण जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे जावं लागत असेल तर घरातून बाहेर पडताना गूळ खाऊनच बाहेर पडा. पण शक्य असल्यास या दिवशी मंगळवारच्या दिवशी प्रवास शक्यतो टाळाच. नंबर 4, मंगळवारच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नये. मंगळवारच्या दिवशी तसेच मंगळवारच्या दिवशी लोखंडी सामान खरेदी करणेही अशुभ मानले जाते. तसेच स्टील व काचेची भांडी, धारदार वस्तू, चाकू सारख्या वस्तू, नेल कटर, कैची यासारख्या वस्तू खरेदी करू नयेत. त्याचबरोबर या दिवशी नवीन गाडी देखील खरेदी करणे अशुभ मानले जाते. तसेच मंगळवारच्या दिवशी हनुमानांना चुकूनही दुधापासून बनवलेली मिठाईचा प्रसाद दाखवू नका. कारण त्यामुळे हनुमानजी रागवतात. पण त्यांना आपण बुंदीचे लाडू तसेच बेसनचे लाडू, बुंदी याचा प्रसाद दाखवू शकतो. हे हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे. नंबर 5, मंगळवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन नक्की करावे. या दिवशी प्रणय संबंध ठेवू नये. तसेच मंगळवारच्या दिवशी कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने शारीरिक संबंध ठेवण्यापासून सावध राहावे. कारण हनुमानजी
हे संपूर्ण जीवनामध्ये ब्रह्मचर्याचे त्यांनी पालन केले होते. जर तुमचे मंगळवारच्या दिवशी हनुमानाचं व्रत करत असाल तर चुकूनही या दिवशी कोणतेही चुकीचं कामं करू नका. नंबर 6, या दिवशी वस्त्र लाल किंवा नारंगी रंगाचे घालावे. हे लक्षात घ्या. या दिवशी काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नये. मंगळवारच्या दिवशी हे लक्षात घ्या, कोणाबरोबरही भांडणं, लढाई करू नका. मंगळवार जर तुम्ही चांगले कर्म केले नाही तर जीवनभर तुम्हाला भांडणे करून पछतावा होणार आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही दिवशी एखाद्या वयस्कर महिलेचा अपमान देखील करू नका. नंबर 7, तुम्ही मंगळवारच्या दिवशी हनुमानाचं व्रत ठेवत असाल तर तुम्ही चुकूनही या दिवशी मिठाचा वापर करू नका. मंगळवार हा दिवस हिंदू धर्मात खूपच शुभ मानला गेला आहे. त्यामुळे मंगळवारच्या दिवशी तुम्ही चुकूनही शिवीगाळ करणे, मोठ्याने बोलणे, तसेच कोणत्याही स्त्रीचा अपमान करणे, त्यांना वाईट नजरेने बघणे हे टाळा. चला आता आपण बघूयात मंगळवारच्या दिवशी आपण कोणत्या प्रकारच्या वस्तूंचे दान करायला हवे आहे, ज्यामुळे आपल्या कुंडलीतील मंगळ दोष दूर होऊन आपल्या वरती माता लक्ष्मीची देखील कृपा होईल. मंडळी, मंगळवारचा दिवस हा बजरंग बलींचा पूजेसाठी शुभ मानला आहे. या दिवशी हनुमानांना आपण प्रसन्न करण्यासाठी व मंगळ ग्रह दोष संपवण्यासाठी या वस्तूंचे दान नक्की करायला हवे आहेत. नंबर 1, लाडू. लाडू हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे. शास्त्रानुसार खूप दिवसांपासून तुमचे नोकरीचे काम होत नसेल, तसेच तुम्हाला प्रमोशन भेटत नसेल तर मंगळवारी हनुमानच्या मंदिरात जाऊन बेसनच्या लाडूचे दान करा. असे केल्याने हनुमानच्या कृपेचा तुमच्या पगारामध्ये वाढ होईल, तसेच जॉब प्रमोशन देखील मिळेल. नंबर 2, नारळ. मंगळवारच्या दिवशी नारळाचे दान करणे शुभ मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल तर मंगळवारच्या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊन नारळाचे दान करा. असे केल्याने स्वास्थ्य लाभ प्राप्त होतात, तसेच तुम्हाला आजारापासून देखील मुक्ती भेटते. नंबर 3, लाल वस्त्र व फळे. भगवान हनुमानांना लाल वस्त्र खूप पसंत आहे. मंगळवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे व लाल रंगाचे फळ गरीब किंवा एखाद्या गरजूला नक्की दान करा. ते शुभ मानले गेले आहे. असे केल्याने मंगळच्या दोषापासून आपल्याला मुक्ती भेटते. या उपायाने हनुमानजी खूप प्रसन्न होतात. नंबर 4, मसूर डाळ. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष असतात त्या लोकांनी प्रत्येक मंगळवारी विधिविधानाने पूजा करावी. या दिवशी मसूर डाळीचे दान केल्याने भगवान हनुमानजी खूप खुश होतात. मंगळवारच्या दिवशी हा उपाय केल्याने मंगळवारचे अशुभ प्रभाव कमी होतात व लग्नात येणाऱ्या अडचणी, संकटे सुद्धा येत नाहीत. नंबर 5, तुळशीचे पाने. हिंदू धर्मात तुळशीचे रोप हे खूप पवित्र मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारच्या दिवशी हनुमानास तुळशीचे पान किंवा तुळशीची माळ अर्पण करणे शुभ मानले जाते. तुळशीच्या पानांचे दान करणे मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता होत नाही. नंबर 6, गूळ. मंगळवारच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे देखील हनुमानजी प्रसन्न होतात. त्यामुळे एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला गूळ दान करावा. यामुळे कर्जमुक्ती देखील भेटते. त्यानंतर बघूया नंबर 7, तांब्याचे भांडे. तांब्याच्या भांड्याला दान केल्याने ग्रह दोष संपतात. त्यामुळे या दिवशी तांब्याच्या भांड्याचे नक्की दान करावे. नंबर 8, मोहरी किंवा तिळाचे तेलाचे दान. या दिवशी मोहरी आणि तिळाचे तेलाचे दान केल्याने शत्रू नाश होतो. नंबर 9, हनुमानांना सेंदूर दान केल्यास कार्यसिद्धी होते. दान हे सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी करणे अधिक फलदायी ठरते. तसेच बरेच जण मंगळवारी व्रत करतात. त्यामुळे नक्की काय फायदे होतात ते बघूया. नंबर 1, मंगळ दोष कमी होतो. नंबर 2, विवाहातील अडचणी दूर होतात. नंबर 3, शत्रूंपासून संरक्षण मिळते. नंबर 4, अचानक अपघात व रक्तस्रावाचे योग टळतात. नंबर 5, आत्मविश्वास व धैर्य वाढते. नंबर 6, कोर्ट कचेरीतील प्रश्न सुटतात. तसेच मंगळवारी हनुमान चालीसा, श्रीरामांचा जप 27 किंवा 108 वेळा करावा. जर मंगळ दोष असेल तर 11 मंगळवार व्रत करावे. लाल मसूर दर मंगळवारी दान करावे. मंगळ बीज मंत्र ओम क्रा क्री क्रो स भौमाय नमः याचा 108 वेळा जप करावा. तर मंडळी, थोडक्यात काय तर मंगळवार हा शक्ती व शौर्याचा दिवस आहे. चुकीची कामे टाळली तर संकटे नक्कीच दूर होतात. योग्य दान व व्रत केल्यास विवाह, आरोग्य, पैसा, संरक्षण या क्षेत्रात सकारात्मक बदल
होतो. स्त्रियांसाठी हा दिवस सौभाग्य रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.